नमस्कार, विमल गायकवाड किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी भरलं कारलं बनवते। त्याच्यासाठी मी हे 8-9 मीडियम साईजचे कारले घेतले। तर ह्या कारल्याला मी एक वेळेस धुवून ह्याला पाणी सुकवले। आता मी अशी मधातून चीर मारून ह्याचं आतमधलं बीज काढते। हे कारले खूप छान लागतात खायला। हे कारले मी गुजरातमध्ये एक जळगावच्या मावशी होत्या, त्यांनी असं बनवत होत्या आणि त्यांनी देठ काढत नव्हत्या, तसंच देठ ठेवत होत्या। ते म्हणत होत्या देठ नाही काढायचं, तसंच धरून खायला येते। ही त्यांची रेसिपी आहे। आणि मी हे सारे असे कारले कापून त्याच्या आतमधलं सारं बीज काढून घेते। तोपर्यंत हे बघा, असे कारले आपल्याला कापून घ्यायचे। तर आतमधलं बीज काढून घेऊन हे बीज आपण वापरणारा टाकून देणार नाही, असंच ठेवून देते साईडला। आणि सारे कारले मी असेच कापून घेते। खूप खायला छान लागतात हे कारले। आतमधलं सारं मोकळं करून घेतले मी। आता शेंगदाणे भाजून घेते। शेंगदाणे 1 वाटी घेतले। तर मी आपण हेच भरणार आहोत आतमध्ये, त्याच्यामध्ये मसाले टाकून दुसरे व्यवस्थित आपण भाजून घेऊया पहिले शेंगदाणे आणि साईडला ठेवून द्या तवा। आता मी हे कारल्यात नमक टाकून घेते। नमक जर अगोदर टाकलं तर जास्त कडू लागत नाही कारलं। असेच आपण सारे कारले नमक लावून घेऊया। हे बीज मी वाटीत काढून ठेवलेलं आहे। शेंगदाणे हे थंड झाल्यात। आता आपण ह्याला पिसण्यासाठी सारे मसाले टाकूया। खूप सारा लसूण टाकलाय मी, अर्धा चम्मचहून थोडं कमी नमक टाकले, 2 चम्मच लाल तिखट टाकले आणि कोथिंबीर टाकून घेतली मी। पिसता वेळेस मी जिरे टाकले होते, दाखवले नाही। हे बघा, असं बंद चालू करून आपल्याला मोठं मोठं पिसून घ्यायचं आहे। ह्याच्यात लिंबूही पिळू शकता। हे मी लिंबू पिळला नाही, नंतर पिळणार आहे। असे आपल्याला दाबून दाबून कारले भरून घ्यायचे आहेत। हे बघा, खूप सारं बसते मध्ये आपलं स्टफिंग केलेलं आणि बाहेर निघत नाही। आपण मुळीत म्हणजे असं दाबून भरलं तर 2 हाताने कारल्याला असं बंद करून घ्यायचं त्याचं तोंड। आपण तेलात टाकल्यावरही बाहेर निघणार नाही। असे मी सारे कारले भरून घेतल्यात। हे पहा, आता मी पॅन ठेवलेला आहे, तेल टाकून घेते। हे सरसूचं तेल आहे, तुम्हाला जर आवडत नसलं तर नका टाकू, दुसरं टाका तुम्हाला जे आवडते ते। सारे कारले मी आता हे पॅन मध्ये टाकून घेते। गॅस फुल आहे आता सध्या। सारे कारले टाकल्याच्या नंतर मी गॅस कमी करणार आहे। गॅस कमी करून 2-2 मिनिटाला आपण ह्याची साईड बदलून घेऊया। साईड बदलल्यामुळे सारेकून आपलं व्यवस्थिशीर नरम बाजू होते आणि पकते सारेकून। आणि झाकून जरूर ठेवायला पाहिजे। हे साईड बदलायची, झाकून ठेवायचं, साईड बदलायची, झाकून ठेवायचं, असं 2-3 वेळेस मी करणार आहे 2-2 मिनिटासाठी। नंतर मी ह्याच्यात कारल्याचे बीज टाकणार आहे एका साईडला घेऊन। हे बघा, असं आपण 2-3 वेळेस करणार आहे। 3 वेळेस मी हे केलेलं आहे। आता कारल्याचे बीज टाकते। ह्यालाही आपण तसंच करणार आहोत। 2-3 वेळेस बंद चालू करून, कमी गॅस करून, फुल करून असं कारलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे आपलं जर सारं उरलं होतं हे सारं टाकून घेऊया। आपला मसाला सारा टाकून घेतल्याच्या नंतर बीजलाही व्यवस्थिशीर लागते। थोडीशी मी हळदी कलरसाठी टाकलेली आहे तेलात, हेही मिक्स करून घेऊया। 2 मिनिटासाठी मिक्स करून एक वेळेस झाकून ठेवलं होतं मी। हे झाकून ठेवल्यामुळे सारं सॉफ्ट होते आणि आपली हळदी व्यवस्थिशीर साऱ्याला लागते। 2 मिनिटासाठी मिक्स करून घेऊन 2 मिनिटं झाकून ठेवलेलं होतं। पूर्ण कारलं बनवायला मला अर्धा तास लागलेला आहे। हे आता हे कोथिंबीर टाकून घेते वरून आणि थोडासा आपण लिंबू पिळूया। लिंबू पिळल्यामुळं आपण पहिलं काहीच खट्टा टाकलं नाही, ह्याच्यामुळं आपण लिंबू पिळून घेते इथं। हे पहा, खूप छान कारलं बनलंय। तुम्हाला जर मसाले आवडत असले तर थोडेफार टाकू शकता। आता असं जर आपण हे दबलं तर व्यवस्थिशीर तुटतं हे कारलं चम्मचनं दाबल्यास। बिलकुल आतमधला मसाला बाहेर निघालेला नाही तळताना। 2-3 वेळेस मी ह्याची साईड बदलू मिक्स केलेला आहे। तर हे तुम्हाला दाखवते, व्यवस्थिशीर सॉफ्ट झालेलं आहे। तुम्ही जेवण करताना आसानीनं हे तुम्हाला तुटू शकते। हे पहा, तुम्हाला व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी।